नमस्कार, आपलं सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण खूपच चविष्ट असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 2 मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहेत। आता ही वांगी सर्व बाजूने कापून घ्यायची। वांगी कापतानाच आपण चेक करून घ्यायचे वांग खराब तर नाही आहे ना। वांग आपण कापून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझी नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। अशा पद्धतीने आपण दोन्ही पण वांगी कापून घ्यायचे। दोन्ही पण वांगी आपण कापून घेतलेली आहेत। आता या दोन्ही वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे। दोन्ही पण वांग्यांना तेल लावलेलं आहे। आता आपण यामध्ये लसूण आणि मिरची भरून घ्यायची आहे। दोन्ही पण वांग्यांच्या कापलेल्या भागामध्ये आपण लसूण आणि मिरची भरून घेणार आहोत। इथे आपल्या वांग्यांमध्ये लसूण आणि मिरची भरून झालेली आहे। आता आपण गॅसवरती वांगी भाजायला ठेवूया। गॅसवरती आपण स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण वांगी भाजून घेणार आहोत। छानपैकी आपण सर्व बाजूने वांगी भाजून घेणार आहोत। वांगी सर्व बाजूने भाजून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून थंड करून घेऊया। दोन्ही पण वांगी थंड झालेली आहेत। आता या वांग्यांचं साल काढून टाकूया। अशा पद्धतीने आपण दोन्ही पण वांग्यांचं साल काढून टाकलेलं आहे। आता आपण देठ पण काढायचा आहे। आता आपण या वांग्यामध्ये घातलेलं लसूण आणि मिरची एका साईडला काढून घेऊया। आणि सुरीने वांग कापून घेऊया। बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे आपण वांग। जास्त जाड ठेवायचं नाहीये। याच पद्धतीने आपण दुसऱ्या वांगेमध्ये लसूण आणि मिरची आहे ते पण साईडला काढून घ्यायचे। दुसरं वांग पण असंच बारीक कापून घ्यायचं आहे। दोन्ही पण वांगी बारीक करून घेतलेली आहेत। तर इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं फुललं की त्यामध्ये बारीक करून घेतलेले लसूण आणि मिरची टाकायचं आहे। हे आपण मिरची जास्त बारीक केलेली नाही आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक करू शकता। आणि आता आपण लसूण आणि मिरची परतवून घेऊया। आता आपण यामध्ये
4 ते 5 पानं कढीपत्त्याची टाकणार आहोत आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपण 5 मिनिटासाठी परतून घेऊया. कांद्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे. एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण आपण 5 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आता मऊ झालेला आहे. तर यामध्ये वांग घालून घ्यायचं आहे. छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. चमच्याने पण असं थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे. दोन मिनिटासाठी आपण असंच परतवून घेऊया. आता आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद टाकायची आहे. 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आहे. गोडा मसाल्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया. पाच मिनिटासाठी आपण वांग्याचं भरीत शिजवून घेऊया. 5 मिनिटासाठी वांग्याचं भरीत शिजवून झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया. वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा. चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.